12th केमिस्ट्री ऑनलाईन लेक्चर. तर लास्ट लेक्चरला आपण काय स्टडी केलं होतं बघा, सॉलिड स्टेट या चॅप्टरमध्ये. तर क्यूबिक सिस्टीम म्हणजे जे युनिट सेल असतात, युनिट सेलचे टाईप्स आधी बघितले. युनिट सेल म्हणजे काय, द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टल लॅटिस. क्रिस्टल लॅटिसचं जे रिपीटिंग युनिट असतं त्याला आपण युनिट सेल म्हणतो. मग ते युनिट सेलचे 4 टाईप्स बघितले होते. त्यानंतर त्याच्या जे क्रिस्टल सिस्टीम असतात, मग क्रिस्टल सिस्टीममध्ये खूप सिस्टीम असतात, क्यूबिक, ट्रायक्लिनिक, मोनोक्लिनिक वगैरे ह्या सिस्टीम आहेत. मग त्याच्यामधले आपण ह्या आपल्या सिलेबसला किंवा तुम्हाला जे स्टडी करायचं ते फक्त क्यूबिक सिस्टीम आहे. मग त्या क्यूबिक सिस्टीममध्ये म्हणजे जे क्यूब असतात त्या सिस्टीम आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये 3 टाईपच्या त्या सिस्टीम आहेत किंवा ते 3 टाईपचे त्याच्यामध्ये युनिट सेल असतात. कुठले कुठले बघा, सिम्पल क्यूबिक सिस्टीम SC त्याला म्हणतात, सिम्पल क्यूबिक सिस्टीम SC. त्याच्यानंतर BCC बॉडी सेंटर्ड क्यूबिक सिस्टीम BCC. त्यानंतर FCC फेस सेंटर्ड क्यूबिक सिस्टीम. ह्या 3 टाईपच्या सिस्टीम आपण त्याच्यामध्ये स्टडी केलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये पार्टिकल्स, आता सिम्पल क्यूबिकमध्ये काय असतात, फक्त कॉर्नरला असतात पार्टिकल. तुमचे जे त्याचे 8 कॉर्नर्स असतात क्यूबचे त्या कॉर्नरवर असतात. त्यानंतर बॉडी सेंटर्डमध्ये तुमचे जे 8 कॉर्नर असतील त्या कॉर्नरला पार्टिकल्स आणि सेंटरला. आणि FCC मध्ये काय असतात तर फेस, जे तुमचे ओव्हरऑल सगळे फेस असतात त्या फेसवर आणि कॉर्नरला असे तुमचे काय असतात पार्टिकल्स असतात. हे आपण स्टडी केलं. याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण स्टडी करूया. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. पार्टिकल्स इन क्यूबिक युनिट सेल. क्यूबिक युनिट सेलमध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स असतात म्हणजे प्रत्येकामध्ये, सिम्पल युनिट सेलमध्ये, त्याच्यानंतर FCC मध्ये, फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेलमध्ये आणि BCC मध्ये किती असतात नंबर ऑफ पार्टिकल्स ते आपण आता याच्यामध्ये बघणार आहे. त्याच्यामध्ये आता बघा, फर्स्ट प्रिमिटिव्ह ऑर सिम्पल क्यूबिक युनिट सेल SC मध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स असतात. अ सिम्पल क्यूबिक सेल हॅज पार्टिकल्स ॲट इट्स 8 कॉर्नर्स. किती पार्टिकल असतात तुम्हाला माहिती आहे, 8 कॉर्नरला असतात, कॉर्नरवरच ते पार्टिकल्स असतात. वेन दिस युनिट सेल आर स्टॅक्ड टुगेदर, particle at each other of a given unit cell is shared with 7 other neighboring cubes that come together at that corners. आता बघा, तुमचे ज्या कॉर्नर आहेत सिंपल क्यूबिक युनिट सेलचे जे पार्टिकल्स कुठे असतात, फक्त कॉर्नरवर असतात. त्याला कॉर्नर किती असतात, 8 कॉर्नर असतात. मग ते त्या कॉर्नरवर ते कशा दुसऱ्या युनिट सेल्सना काय होतात, इच कॉर्नर ऑफ अ गिव्हन युनिट सेल इज शेअर्ड विथ 7 अदर नेबरिंग क्यूब्स. मग ते जे कॉर्नर्स आहेत तुमचे ते अदर 7 नेबरिंग क्यूब्स किंवा युनिट सेल त्याला काय होऊ शकतात, अटॅच होऊ शकतात 7ला. दॅट कम्स टुगेदर ॲट दॅट कॉर्नर. मग त्याचे जे 7 कॉर्नर असतील त्याला काय होऊ शकतं, ते तुमचे जे पार्टिकल्स आहेत दुसरे युनिट सेल त्याला तिथं अटॅच होऊ शकतात. ॲज अ रिझल्ट ऑफ द कॉर्नर पार्टिकल कॉन्ट्रीब्युट्स इट्स 1/8 पार्ट ऑफ द गिव्हन युनिट सेल. त्यामुळे 1/8 पार्ट जो असतो, 1/8 पार्ट ऑफ द गिव्हन सेल, कारण एकच फक्त पार्ट राहतो. मग राहिलेले बाकीचे 7 पार्टला दुसरा नेबरिंग तुमचा युनिट सेल तिथं अटॅच होऊ शकतो. त्यामुळं इच पार्टिकल किंवा रिझल्ट ऑफ द कॉर्नर पार्टिकल, जे तुमचा कॉर्नर असेल तो काय होतो, कॉन्ट्रीब्युट्स इट 1/8 पार्ट ऑफ द गिव्हन युनिट सेल. दस अ सिम्पल क्यूबिक युनिट सेल हॅज काय करायचं, फक्त 1/8 × 8 इज इक्वल टू 1 पार्टिकल पर युनिट सेल. पर युनिट सेल किती पार्टिकल असतात तर 1 पार्टिकल असतं. कळलं का बघा, काय असतात सिम्पल युनिट सेलमध्ये 8 कॉर्नर्स असतात. 8 कॉर्नर असलेले त्याच्यातलं जे 7 कॉर्नर असतील ते 7 कॉर्नर काय करतात, तुमच्या प्रत्येक दुसऱ्या नेबरिंग पार्टिकल्सना काय करतात, अटॅच होतात किंवा दुसऱ्या युनिट सेलला तिथं अटॅच करू शकतात. त्यामुळे त्याचा 1/8 पार्ट जो असतो तो काय असतो, ते कॉन्ट्रीब्यूट करतो, रिझल्ट दुसऱ्या पार्टिकल्सना अटॅच होण्यासाठी कॉन्ट्रीब्यूट होतं. म्हणून तुमचे टोटल 8 असणार पार्टिकल. 1/8 × 8 मल्टिप्लाय केलं तर काय येतं, 1 पार्टिकल पर युनिट सेल. सिम्पल क्यूबिकमध्ये किती येतात, 1 पार्टिकल पर युनिट सेल. फक्त तर बाकीचं जे तुम्ही डिस्क्रिप्शन किंवा थिअरी आहे ही नाही लक्षात ठेवली तर चालेल. फक्त सिम्पल क्यूबिकमध्ये किती असतात पार्टिकल तर 1 पार्टिकल असतं, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतरचा नेक्स्ट आहे बघा, बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल BCC. नेक्स्ट आहे बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल BCC. अ BCC युनिट सेल हॅज 8 कॉर्नर पार्टिकल. काय असतात BCC मध्ये, 8 कॉर्नर पार्टिकल्स आणि अँड ॲडिशनल पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ द क्यूब. सेंटर ऑफ द क्यूबला काय असतो, ॲडिशनल पार्टिकल असतो आणि 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स. 1/8 ऑफ द इच पार्टिकल फ्रॉम 8 कॉर्नर बिलॉंग टू द गिव्हन युनिट सेल ॲज मेन्शन इन अ सिम्पल क्यूबिक. आता सेम सिम्पल क्यूबिक सारखं काय असणार आहे, जे तुमचे कॉर्नरचे पार्टिकल आहेत ते 1/8 पार्टमध्ये असणार आहेत. म्हणजेच काय असेल, त्यांच्यासाठी पूर्ण त्या कॉर्नरसाठी तुमचा एक पार्टिकल निघेल आणि दुसरा पार्टिकल काय असणार आहे, द पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ अ गिव्हन क्यूब इज नॉट शेअर्ड बाय
एनी अनादर क्यूब. आता सेंटरला जो तुमचा पार्टिकल असणार आहे की जो बॉडी सेंटरमध्ये आपण म्हणतो 8 कॉर्नरला आणि सेंटरला, तर जे 8 कॉर्नरचे आहेत ते बाकीच्या नेबरिंग कॉर्नरला काय होतील, अटॅच होतील. पण जो सेंटरचा आहे तो काय होत नाही, दुसऱ्याला काय होत नाही, अटॅच होत नाही. नॉट शेअर्ड बाय एनी अदर क्यूब, हेन्स इट बिलॉंग्स टू एंटायरली टू द गिव्हन युनिट सेल. त्यामुळे तो काय असतो, फक्त एंटायरली गिव्हन युनिट सेलमध्येच असतो. दस बीसीसी युनिट सेल हॅज 1 पार्टिकल फ्रॉम 8 कॉर्नर्स. आता 8 कॉर्नर्स आपण काढलं, 1/8 × 8, त्याच्यावरनं काय येणार आहे, तुमचा 1 पार्टिकल येईल. आणि सेंटर ऑफ द क्यूब मेकी, आणि सेंटर ऑफ सेंटरचा एक पार्टिकल, तो दुसरा कुठल्या क्यूबला अटॅच नसतो, फक्त एक सेंटरमध्येच असतो. त्यामुळे 2 पार्टिकल्स पर बीसीसी युनिट सेल. एका बीसीसी युनिट सेलमध्ये किती पार्टिकल असतात, तर 2 पार्टिकल असतात. सिंपलमध्ये 1 असतो, बीसीसीमध्ये किती असतात, 2 पार्टिकल्स पर युनिट सेल. त्याच्यानंतर आता थर्ड, फेस सेंटर्डमध्ये कसं असणार आहे बघा, एफसीसी फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. अ एफसीसी युनिट सेल हॅज अ पार्टिकल्स ॲट 8 कॉर्नर्स. तर हे पण सगळ्यांना कॉमन आहे, 8 कॉर्नरला 8 कॉर्नरवर पार्टिकल्स असणार, 8 कॉर्नर्स प्लस पार्टिकल्स ॲट द सेंटर ऑफ इट 6 फेस, आणि 6 फेसचे 6 पार्टिकल्स म्हणजे कॉन्स्टंट ते पार्टिकल्स असतील. ॲज अ डिस्क्राइब्ड इन अ सिम्पल क्यूबिक युनिट सेल, 1 पार्टिकल काय असणार, आता ह्याच्या 1 पार्टिकल कॉन्ट्रीब्युट्स फ्रॉम 8 कॉर्नर्स बिलॉंग टू द गिव्हन युनिट सेल. जे 8 कॉर्नर असतील ते बिलॉंग काय करतात, गिव्हन युनिट सेलला. इच पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ 6 फेस इज शेअर्ड विथ 1 नेबरिंग क्यूब. आता जे 6 पार्टिकल असतात तुमचे फेसवरचे 6 पार्टिकल, 6 फेसेसवरचे 6 पार्टिकल्स आहेत, ते काय करतात, शेअर्ड विथ नेबरिंग क्यूब. नेबरिंग क्यूबला काय करतात, ते शेअर करतात. दस 1/2 ऑफ इच फेस पार्टिकल बिलॉंग टू द गिव्हन सेल. आता तुमचा जो 6 फेसेस आहेत, 6 फेसवरचा म्हणजे वरचा जो पृष्ठभाग म्हणतो आपण फेस, सरफेस, त्या फेसवरचा जो एक पार्टिकल आहे तो दुसऱ्या क्यूबला किंवा दुसऱ्या क्यूबला अटॅच करू शकतो. म्हणजे जे तुमचे टोटल 6 आहे ते दुसऱ्या नेबरिंग 1 क्यूबला शेअर्ड विथ नेबरिंग 1 क्यूब. दस 1/2 ऑफ इच म्हणजे काय असणार, ते 1/2 असणार आहे. 1/2 ऑफ फेस पार्टिकल बिलॉंग्स टू द गिव्हन युनिट सेल. मग काय असणार आहे, फ्रॉम 6 फेस 1/2 × 6 म्हणजे किती असतील तुमचे 3 पार्टिकल्स बिलॉंग टू द गिव्हन युनिट सेल. मग ह्या युनिट सेलमध्ये किती असतील 3 पार्टिकल्स, आणि जे तुमचे कॉर्नरचं काय असणार आहे 1 पार्टिकल. 8 कॉर्नर्सचं ते 1/8 × 8 त्याच्यावरनं काय असेल 1 पार्टिकल. देअरफॉर एफसीसी युनिट सेल हॅज अ 1 कॉर्नर पार्टिकल आणि प्लस 3 फेस पार्टिकल्स. फेसचे 3 असतील आणि कॉर्नरचे एक, असे टोटल काय असतात 4 पार्टिकल्स. आता याच्यामध्ये हा जर तुम्हाला थेरी लक्षात नाही ठेवली तरी चालेल, फक्त पार्टिकल्स कुठे किती असतात एवढं लक्षात ठेवा. सिम्पल क्यूबिकमध्ये किती असतं 1 पार्टिकल असतो. त्यानंतर बीसीसीमध्ये किती असतात पार्टिकल्स, तर 2 पार्टिकल्स असतात, आणि एफसीसीमध्ये टोटल 4 पार्टिकल्स असतात. रिलेशनशिप बिटवीन मोलर मास डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स अँड युनिट सेल एज लेंथ इज डिड्यूस्ड इन द फॉलोइंग स्टेप. आता हे जे एक रिलेशन आहे मोलर मास डेन्सिटी आणि युनिट सेल एज लेंथ, त्याच्यामधलं आता हे रिलेशन आहे बघा. काय रिलेशन आहे, इफ एज लेंथ ऑफ क्यूबिक युनिट सेल इज ए, काय एज लेंथ क्यूबिक युनिट सेलची एज लेंथ ए, द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज ए क्यूब. आता तुम्हाला माहिती आहे व्हॉल्यूम, आपण काय करतो, जो व्हॉल्यूम असतो युनिट सेलचा किंवा क्यूबचा जो व्हॉल्यूम असतो त्याला काय करतो आपण, व्हॉल्यूम काढताना पूर्ण क्यूब करतो त्याचा, म्हणून काय असणार आहे तुमच्या लेंथचा क्यूब असतो. मग व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय असेल ए क्यूब. सपोज दॅट मास ऑफ 1 पार्टिकल इज एम. मास काय पार्टिकलचं स्मॉल एम. सपोज दॅट मास ऑफ 1 पार्टिकल इज एम अँड दॅट देर आर n पार्टिकल्स पर युनिट सेल. आता पर युनिट सेल किती पार्टिकल सांगितले त्यांनी, फक्त एक कन्सिडर केले की n पार्टिकल्स पर युनिट सेल. सो मास ऑफ द युनिट सेल काय असणार आहे, जेवढे तुमचे पार्टिकल्स असतील तेवढं आता मास असणार आहे. एका पार्टिकलचं m आहे, जर समजा 2 असले तर आपण काय करतो 2 × m करणार. जेवढं असेल वेट तेवढं मास, एका पार्टिकल जेवढं असेल तेवढं त्याला 2 मल्टिप्लाय केलं तुमचं 2 पार्टिकल्स निघेल. तसंच जर n नंबर ऑफ पार्टिकल्स असतील तर मास ऑफ युनिट सेल काय निघेल, जे 1 पार्टिकल इंटू n नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजेच m × n. हे काय झालं इथंपर्यंत समजलं का बघा, मास ऑफ युनिट सेल हे काढलं. त्याच्यानंतर नेक्स्ट डेन्सिटी ऑफ युनिट सेल, ते आता ते रो, त्याला काय म्हणतात पी सारखं ते तुम्हाला दिसतोय सिम्बॉल, तो रो डेन्सिटीचा सिम्बॉल आहे. द डेन्सिटी ऑफ युनिट सेल रो विच इज सेम ॲज द डेन्सिटी ऑफ सबस्टन्स इज गिव्हन बाय. द डेन्सिटीचं तुम्हाला फॉर्म्युला माहीत असेल, मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी काय असतं, डेन्सिटी रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, म्हणजे मास ऑफ युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. मास काय m × n, टोटल युनिट सेलचा व्हॉल्यूम.
मास m इंटू n डिवायडेड बाय ए क्यूब. हा टोटल तुमचा काय आला व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स ही टोटल तुमची काय निघाली डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम. त्यानंतर मोलर मास काय करतो कॅपिटल एम. मोलर मास ऑफ द सबस्टन्स इज गिव्हन बाय काय असतं मोलर मास बघा मास ऑफ वन पार्टिकल इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल. एम इज इक्वल टू मोलर मास बघा फॉर्म्युला काय आहे मास ऑफ वन पार्टिकल तुमच्या एका मासचं पार्टिकल इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल. पर मोल किती नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत ते मल्टिप्लाय करून आन्सर काढायचं. बघा काय मोलर मास म्हणजे एम ऑफ द सबस्टन्स इज गिव्हन बाय एम इज इक्वल टू मास ऑफ वन पार्टिकल इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल. नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल मग काय असणार आहे मास ऑफ वन पार्टिकल काय प्लस स्मॉल एम इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल म्हणजे काय असतं एन कॅपिटल एन आणि ए काढायचं. नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल एन म्हणजेच काय असतो एन इज अॅव्होगॅड्रो नंबर. आपण जेव्हा त्याला अॅव्होगॅड्रो नंबरनं मल्टिप्लाय करतो तेव्हा ते तुमचं काय तर मास किंवा मोलर मास निघतं म्हणजे एम इंटू एन ए नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल किंवा अॅव्होगॅड्रो नंबर. देअरफॉर एम मग आता तुमचं एम स्मॉल एम इज इक्वल टू काय येणार एम अपॉन एन ए. फक्त हे इकडे केले बघा हा जो तुमचा एम आहे आता हे काय असणार तुमचं कॅपिटल एम इज इक्वल टू एम इंटू एन ए. मग हे एम तुम्ही इकडे आल्यानंतर आणि हे एम इकडे येईल म्हणजेच काय होईल कॅपिटल एम अपॉन एन ए इज इक्वल टू स्मॉल एम म्हणजे वन मास वन पार्टिकलचं मास इज इक्वल टू मोलर मास अपॉन अॅव्होगॅड्रो नंबर. नंतर फिफ्थ कंबायनिंग इक्वेशन 1.1 अँड 1.3. आता 1.1 इक्वेशन कोणतं आहे बघा आपलं हे मास ऑफ युनिट सेल एम इंटू एन हे इक्वेशन आणि हे 1.3 जे काढलं आपण एम इज इक्वल टू एम अपॉन एन ए हे कंबाईन करायचं. हे कंबाईन केल्यानंतर आपल्याला इक्वेशन काय मिळालं रो इज इक्वल टू एन इंटू एम अपॉन ए क्यूब अपॉन एन ए किंवा ए क्यूब इंटू एन ए हे आपल्याला काय मिळालं रिलेशन मिळालं म्हणजेच एन एम ते कंबाईन करून फक्त बघा इजे हे इक्वेशन मिळालं आपल्याला. त्याच्यानंतर काय होणार एन एम अपॉन ए क्यूब इंटू एन ए बाय नोविंग एनी 4 पॅरामीटर्स ऑफ इक्वेशन. हे ह्यात जर तुम्हाला 4 पॅरामीटर्स माहीत असले ह्या इक्वेशनमधले तर आपण फिफ्थ कॅन बी कॅल्क्युलेटेड. टोटल पॅरामीटर्स कोणते कोणते आहेत बघा एन आहे नंबर ऑफ एन स्मॉल एन म्हणजे काय नंबर ऑफ पार्टिकल्स स्मॉल एन म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. कॅपिटल एम म्हणजे मोलर मास. त्याच्यानंतर ए क्यूब म्हणजे काय व्हॉल्यूम आहे म्हणजे लेंथ माहीत असेल तर आपण ए क्यूब काढू शकतो लेंथ एज लेंथ आणि तो व्हॉल्यूम आहे ए क्यूब. त्यानंतर एन ए म्हणजे अॅव्होगॅड्रो नंबर आणि रो ह्यातलं काय तर पॅरामीटर्स तर शक्यतो एन ए माहीत असतं अॅव्होगॅड्रो नंबर. त्यामुळे जर तुम्हाला ह्यातले 3 जरी व्हॅल्यू माहीत असल्या तर आपण काय करू शकतो फोर्थ कॅल्क्युलेट करू शकतो. आत्ता जो आपण फॉर्म्युला डिराईव्ह केला त्याच्यावर शक्यतो तुम्हाला फॉर्म्युला डिराईव्ह करा हा क्वेश्चन नसतो त्याच्यावर प्रॉब्लेम्स असतात. तुला असा जो फॉर्म्युला होता त्याच्यावर क्वेश्चन्स असतात मग आता प्रॉब्लेम्स असतात मग हा एक प्रॉब्लेम त्याच्यावरचा आपण सोडवूया मग तुमच्या लक्षात येतील कसे प्रॉब्लेम्स असतात ते. बघा प्रॉब्लेम काय व्हेन गोल्ड क्रिस्टलायझेस इट फॉर्म्स फेस सेंटर्ड क्युबिक सेल्स. द युनिट सेल एज लेंथ इज 408 पिकोमीटर. युनिट सेल एज लेंथ काय दिले 408 पिकोमीटर. कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ गोल्ड. गोल्डची डेन्सिटी कॅल्क्युलेट करा म्हटले म्हणजे रो. मोलर मास ऑफ गोल्ड इज 197 ग्रॅम पर मोल. आता काय काय सॉल्युशन मधला आपण फॉर्म्युला लिहिला रो इज इक्वल टू मग जो काढला होता तो एम इंटू एन अपॉन ए क्यूब इंटू एन ए लक्षात राहील. मग आता बघा ह्यातले एन ए तुम्हाला माहिती आहे अॅव्होगॅड्रो नंबर. एम काय दिले कॅपिटल एम म्हणजे मोलर मास 197 ग्रॅम पर मोल. आता सगळ्या गिव्हन आधी लिहून घेऊया आपण. मग कॅपिटल एम इज इक्वल टू काय असणार आहे मोलर मास 197 ग्रॅम पर मोल. त्याच्यानंतर एन स्मॉल एन म्हणजे काय असतं नंबर ऑफ पार्टिकल्स 4 ॲटम्स फॉर एफसीसी. आता तुम्हाला माहिती आहेत नंबर ऑफ पार्टिकल्स एफसीसी दिले त्यांनी फेस सेंटर्ड क्युबिक. मग एफसीसी मध्ये किती पार्टिकल्स असतात 4 बीसीसी मध्ये 2 आणि सिंपल क्युबिक असेल तर 1 मग त्यामुळे ते डायरेक्ट लिहायचं 4 पार्टिकल्स 4 ॲटम्स फॉर एफसीसी किंवा 4 पार्टिकल्स फॉर एफसीसी. त्यानंतर एन ए काय आहे अॅव्होगॅड्रो नंबर 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स पर मोल. त्यानंतरचं बघा आता ए काय असतं एज लेंथ ती पण त्यांनी दिली 408 पिकोमीटर. मग आता पिकोमीटर आहे ते मीटरमध्ये आधी कन्वर्ट करून घ्यायचं कारण तुमचं जे हे ग्रॅममध्ये आहे त्यामुळे ते काय करायचं आधी मीटरमध्ये किंवा सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घ्या. पहिला मीटर सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घेतले. मग बघा 408 आता किती असतं पिकोमीटर म्हणजे 10⁻12 मीटरमध्ये होतं. आता ते करून घ्या. नॅनोमीटर असेल तर 10⁻10 असतं. बघा 408 इंटू 10⁻12
मीटर झालं, पिकोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट केलं. आता मीटरचं तुम्हाला काय करायचं सेंटीमीटरमध्ये. मग आता 408 इंटू 10⁻⁻10 येणार बघा. 408 इंटू 10⁻⁻10 सेंटीमीटर होईल. पण तेच जर तुम्ही दशांश इकडे काय घेतले 4.08, परत अजून काय होतील तुमचे 2 कमी होतील. म्हणजे काय होणार 4.08 इंटू 10⁻⁻8. हे बघा इथे केले 4.08 इंटू 10⁻⁻8. समजलं काय 8 कसं आलं. आता जर मीटर्स तुम्ही सेंटीमीटरमध्ये करणार असाल तर काय होईल 408 इंटू 10⁻⁻10 सेंटीमीटर होणार. तेच जर तुम्हाला 4 पॉईंट करायचं असेल तर अजून 2 कमी होतील. म्हणजेच काय होणार 4.08 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. त्यानंतर आता ह्या व्हॅल्यू त्या इक्वेशनमध्ये पुटअप करा आणि आन्सर काढा. सबस्टिट्यूशन ऑफ दिस क्वांटिटीज इन द इक्वेशन गिव्ज. आहे त्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू फक्त टाकले तर हो इज इक्वल टू 197 ग्रॅम पर मोल इंटू 4 ॲटम. खाली तुमचं क्यूब केलं सेंटीमीटर क्यूबचं आणि ते युनिट, आणि खाली आन्सर काय आलं तुमचं काढलंय त्यांनी 19.27 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आता सेंटीमीटरमध्ये म्हणून आपण सेंटीमीटर क्यूब आन्सर आलं. तेच जर तुम्हाला केजीमध्ये करायचं असेल तर काय होणार इंटू 10⁻³ मल्टिप्लाय करायचं. मग तुमचं केजी पर मीटर क्यूबमध्ये येतं. ग्रॅमचं केजीमध्ये पण होतं. म्हणजे SI युनिटमध्ये करायचं असेल तर 19.27 इंटू 10⁻³ ग्रॅम पर मीटर क्यूब. समजलं का बघा. फक्त ह्या फॉर्म्युल्यावर अशा क्वेश्चन्स असतात. मग तुम्हाला फक्त आता कॅल्क्युलेशन वगैरे करून आन्सर काढता यायला पाहिजे. एकदम इझी प्रॉब्लेम्स आहेत, काही अवघड नाही त्याच्यामध्ये. ह्या चार्टमध्ये तुम्हाला जसं आपण क्युबिक सिस्टीमसाठी बघितलं तशा ज्या वेगवेगळ्या सिस्टीम आहेत क्रिस्टल सिस्टीम, त्याच्या हे तुम्हाला त्यालाच म्हणतात ब्रेवियस लॅटिस. क्रिस्टल सिस्टीम किंवा ब्रेवियस लॅटिसचे जे पॉईंट्स म्हणजे वेगवेगळे टाईप्स आहेत क्रिस्टल सिस्टीमचे ते या चार्टमध्ये तुम्हाला दिलेत. बघा मग आता पहिला आपण क्युबिकचं जे बघितलं त्याच्यामध्ये 3 टाईप, सिम्पल और प्रिमिटिव्ह युनिट सेल, त्यानंतर बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड. ते तुम्हाला टाईप हे पण दाखवलेत बघा. पार्टिकल्स जे ब्ल्यू कलरनं दाखवलेत ते पार्टिकल्स आहेत. सिम्पल क्युबिकमध्ये काय असतं कॉर्नर्सला असतात. बॉडी सेंटर्डमध्ये सेंटरला एक असतो आणि कॉर्नर्सला, आणि ह्याच्यामध्ये काय कशा असतात फेस सेंटर्डमध्ये प्रत्येक फेसला 6 असतात आणि ते कॉर्नरचे तुमचे 8 असं असतं पार्टिकल्स. तसं त्यानंतरचं बघा ऑर्थोरोम्बिक, हे सगळे टाईप आहेत. हे ऑर्थोरोम्बिकमध्ये 4 असतात बघा. सिम्पल और प्रिमिटिव्ह, त्यानंतर बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर आणि बेस सेंटर. बेस सेंटरमध्ये काय असतं फक्त ऑपोजिट जे फेस असतात तिथंच 2 असतात बघा. तिथं दाखवलेलं असतं. तर बेस सेंटरची आपण डायग्राम पण बघितली नव्हती. या आहे बघा तुम्हाला 4th दिसते ती बेस सेंटरची डायग्राम ऑर्थोरोम्बिकमध्ये. त्याच्यानंतर टेट्रागोनल, आता तुम्ही बघू शकता हे तुम्हाला ते ब्ल्यू कलरचे दिसतात ते पार्टिकल आहेत. प्रत्येक याच्यामध्ये कसं चेंज होतं आणि प्रत्येक क्युबिक सिस्टीममध्ये किती सेल आहेत ते. त्यानंतर मोनोक्लिनिकमध्ये किती आहेत 2च आहेत. टेट्रागोनलमध्ये पण 2 आहेत. सिम्पल और प्रिमिटिव्ह, बॉडी सेंटर्ड. मोनोक्लिनिकमध्ये काय आहेत सिम्पल और प्रिमिटिव्ह आणि बेस सेंटर्ड आहेत. त्याच्यानंतर रोम्बोहायड्रलमध्ये एकच आहे सिम्पल और प्रिमिटिव्ह म्हणजे फक्त कॉर्नर्सला. रोम्बोहायड्रलचं स्ट्रक्चर बघा ते तसं असतं रोम्बोहायड्रल. त्यानंतरचं आहे ट्रायक्लिनिकमध्ये पण एकच आहे सिम्पल और प्रिमिटिव्ह. देन हेक्झागोनलमध्ये पण 1च आहेत सिम्पल और प्रिमिटिव्ह. फक्त क्युबिक सिस्टीममध्ये 3 आहेत. त्याच्यानंतरचं एक होतं कोणती सिस्टीम बघा ती ऑर्थोरोम्बिक, त्याच्यामध्ये 4 टाईप आहेत. त्याच्यानंतर टेट्रागोनलमध्ये 2, मोनोक्लिनिकमध्ये 2, देन रोम्बोहायड्रलमध्ये सिम्पल और प्रिमिटिव्ह एकच आहेत. परतचे जे पुढचे ट्रायक्लिनिक वगैरे हेक्झागोनल याच्यामध्ये काय असतात 1च. ह्याच्यावर शक्यतो तुम्हाला CET वगैरे CET नीटच्या ज्या एक्झाम होतील तुमच्या त्याच्यावर क्वेश्चन असतील. रोम्बो क्लिनिकमध्ये किती युनिट सेल असतात किंवा ट्रायक्लिनिकमध्ये किती असतात, हेक्झागोनलमध्ये किती असतात, ह्या चार्टवर क्वेश्चन असू शकतात. त्यामुळे ही चार्ट व्यवस्थित बघा आणि लक्षात ठेवा. फक्त युनिट सेल किती असतात त्याच्यामध्ये आणि ते स्ट्रक्चर फक्त बघून ठेवा. स्ट्रक्चर पण शक्यतो नाही पण फक्त युनिट सेल किती असतात हे तर लक्षात ठेवा. प्रत्येक क्युबिक सिस्टीम, प्रत्येक क्रिस्टल सिस्टीममध्ये किंवा ब्रेवियस लॅटिसमध्ये, हा पण सायंटिस्टचं पण नाव लक्षात ठेवा. पॅकिंग ऑफ पार्टिकल्स इन क्रिस्टल लॅटिस. आता जे पार्टिकल्स आपण बघितले SC मध्ये किती 1 पार्टिकल असतो, BCC मध्ये 2 पार्टिकल असतात आणि FCC मध्ये 4 पार्टिकल्स असतात. मग हे पार्टिकल्स काय असतात क्रिस्टल लॅटिसमध्ये. पॅकिंग ऑफ पार्टिकल्स इन क्रिस्टल लॅटिस, मग ते पार्टिकल्सचे पॅकिंग कसं केलं जातं क्रिस्टल लॅटिक्समध्ये हा पॉईंट आहे. बघा आता कॉन्स्टंट पार्टिकल्स ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड आर क्लोज पॅक्ड. आता क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये जे पार्टिकल्स असतात, आपण सॉलिडची प्रॉपर्टीज आहे ही काय असतात तर क्लोजली पॅक्ड असतात. एकमेकांना एकदम क्लोजली पॅकिंग असतं त्यांचं, एकमेकांना खूप क्लोजली पॅक्ड असतात किंवा त्याच्यामध्ये जी अरेंजमेंट असते ती ऑर्डर्ड अरेंजमेंट असते. वाईल डिस्क्रायबिंग द पॅकिंग ऑफ पार्टिकल्स इन अ क्रिस्टल, द इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स आर ट्रीटेड ॲज अ हार्ड स्पियर. जेव्हा त्याचं आता पॅकिंग केलं जातं किंवा ते पार्टिकल एकमेकांना जॉईन होतात क्रिस्टल तयार करताना, ते काय करतात इंडिव्हिज्युअल पार्टिकल काय केलं जातं एकदम हार्ड स्पियर सारखं ट्रीट होतात. द क्लोजनेस ऑफ अ पार्टिकल मॅक्झिमाइज द
इंटर पार्टिकल अट्रॅक्शन. आता एकदम ते क्लोज येतात त्यामुळे काय करतात ते त्यांच्यामध्ये मॅक्झिमाइज एकदम जास्त प्रमाणात काय असतं इंटर पार्टिकल म्हणजे दोन पार्टिकलमध्ये काय असतं अट्रॅक्शन काय असतं जास्त असतं. द नंबर ऑफ नेबरिंग स्पियर्स दॅट टच एनी गिव्हन स्पियर इन इट्स कोऑर्डिनेशन नंबर. आता ही कोऑर्डिनेशन नंबर काय असतो एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलला किती हे ना अटॅच होतो म्हणजे ते आता जे कोऑर्डिनेशन केमिस्ट्री आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स ह्या चॅप्टरमध्ये आपण ते बघणार आहे. कोऑर्डिनेशनचा एक सेंटरला मेटल असतो त्याला बाहेरचे दुसरे ॲटम येऊन किंवा ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स अटॅच होतात. मग त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली न्यूट्रल मॉलिक्युल्स असतात, निगेटिव्हली चार्जड असतात, पॉझिटिव्हली चार्जड वगैरे स्पेसिस असतात. मग त्याच्यावर ते अटॅच होतं. मग जेवढे अटॅच होतील तेवढा त्याचा काय असतो कोऑर्डिनेशन नंबर असतो. मग तसंच याच्यामध्ये काय असतील जेवढे स्पियर. आता बघा एक स्पियर आपला काय होतोय तर एक हार्ड स्पियर म्हणून अटॅक होतोय. मग आता सेंटरला एक स्पियर आहे त्याला बाजूचे स्पियर काय होतील जेवढे अटॅच होतील तेवढ्या ते कसं त्याच्या कोऑर्डिनेशनवर बाजूचे स्पियर त्याला काय होतात टच होतात किंवा अटॅच होतात. मग मॅग्नेट्यूड ऑफ द कोऑर्डिनेशन नंबर इज अ मेजर ऑफ कॉम्पॅक्टनेस ऑफ अ स्पियर. तर जेवढे कोऑर्डिनेशन नंबर असेल म्हणजे जेवढा तुमचा कोऑर्डिनेशन नंबर आहे त्याच्यावरनं काय करतं जे मॉलिक्युलचा कॉम्पॅक्टनेस ठरवला जातो इन अ क्लोज्ड पॅक्ड स्ट्रक्चर फॉर अ लार्जर इन कोऑर्डिनेशन नंबर क्लोजर आर द स्पियर टू इच अदर. जेवढा जास्त कोऑर्डिनेशन नंबर असेल तेवढं काय असतात हे स्पियर एकमेकांना जास्त क्लोज अटॅच असतात. हा कोऑर्डिनेशन नंबर 2 to 10 असतो. जास्त करून 4 आणि 6 असतात कोऑर्डिनेशन नंबरनं ते काय होतात अटॅच होतात. मग त्याला म्हणतात स्क्वेअर क्लोज पॅकिंग किंवा हेक्सागोनल क्लोज पॅकिंग ते पुढे येणार आहे. मग 2 to 10 किंवा ऑक्टाहेड्रल वगैरे असतात 2 to 10 असतात तुमचा कोऑर्डिनेशन नंबर. मग जेवढं जास्त लार्जर द कोऑर्डिनेशन नंबर द क्लोजर आर द स्पियर टू इच अदर. स्पियर एकमेकांच्या काय असतात जास्त क्लोज असतात. मग आता याचं जे क्लोज पॅक्ड जे स्ट्रक्चर्स आहेत हा पॉईंट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहे. आजचा लेक्चर आपण इथंच स्टॉप करतोय. थँक्यू. त्यात तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे पॅकिंग इफिशियन्सीमध्ये किंवा पार्टिकल्स पॅकिंगमध्ये फक्त तुमचे जे पार्टिकल्स असतात प्रत्येक ह्याच्यामधले कसे पॅक होतात किंवा ते क्रिस्टल तयार कसं करतं हे आपण ह्याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. मग हा जो पार्ट आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला स्टडी करूया. आजचा लेक्चर आपण इथंच स्टॉप करू.